छत्रपती शिवाजी महाराजांचे तिसरे नेत्र, स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची चित्तथरारक कथा आज आपण ऐकणार आहोत. बाल शिवबाला घेऊन जिजाऊ पुण्यात राहत होत्या. एक दिवस फेरफटका मारत असताना लोक हे लांडग्यांपासून त्रस्त आहे हे जिजाऊंच्या लक्षात आलं. लोकांना लांडग्यांपासून वाचवण्यासाठी लांडग्यांची शिकार करून जो शेपटी दाखवायला आणेल त्याला शिवबांच्या हस्ते बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा जिजाऊंनी केली. अहिल्यानगर मधील शिंगवे नाईक गावातील दौलत जाधव उर्फ बहिर्जी शिवबांना भेटण्याची आस मनात बाळगून रानोवनात हिंडत होता. त्यानं ही संधी अचूक हेरली आणि सपासप लांडग्यांच्या शिकारी करत तो शेपट्या कमरेला अडकवू लागला. कमरेला अडकवलेल्या शेपट्या गोळा करत तो लाल महालाच्या प्रवेशद्वारात पोहोचला. शेपट्या दाखवून त्याने लाल महालात प्रवेश मिळवला आणि खुद्द जिजाऊ साहेबांच्या हस्ते त्याने सोन्याचं कडप बक्षीस म्हणून मिळवलं. मात्र ज्यांच्यासाठी हा पराक्रम केला होता ते शिवबाराजे काही त्याला भेटले नाही. शिवबा हे सवंगड्यांना घेऊन जंगलात खेळायला गेले आहे हे जिजाऊंकडून समजताच बहिर्जी जंगलाच्या दिशेने चालू लागला. शिवबा आणि त्यांचे सवंगडी रोज खेळण्याचा बहाणा करून घनदाट जंगलात जायचे आणि स्वराज्याच्या बांधणीसाठी युद्ध सराव करायचे. मात्र आपण स्वराज्याची बांधणी करत आहोत हे कोणालाही कळू नये म्हणून शिवबा फारच गुप्तता पाळायचे. ते रोज आपल्यातील एका मुलाला जंगलाच्या बाहेर झाडावर उंच कोणालाही दिसणार नाही अशा बेताने बसवायचे. टेहाळणीसाठी बसलेल्या त्या मुलाला कोणी आपल्या दिशेने येत आहे असं लक्षात आलं की तो पक्ष्यांचा आवाज काढायचा आणि खुणेसाठी केलेला पक्ष्यांचा आवाज आला की शिवबा आणि त्यांचे सवंगडी हातात असलेल्या तलवारी झाडा झुडपात लपवायचे आणि लगोरी किंवा विटीदांडूचा खेळ मांडायचे. आज टेहाळणीसाठी बसलेल्या मुलाला बहिर्जी आपल्या दिशेने येताना दिसला आणि त्याने मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज एवढा हुबेहूब होता की तो मोराने काढला की बोरानं हे कोणाला समजणार सुद्धा नाही. बहिर्जींचे डोळे मात्र शिवबांना शोधत होते. त्याने मुलांचा गलका ऐकला आणि त्या दिशेने तो आत शिरला. समोर शिवबांना पाहून त्याला फार आनंद झाला. त्याने झुकून शिवबांना मुजरा केला आणि स्वतःची ओळख करून दिली. मी रामोशाचा दौलत म्हणजेच बहिर्जी. तुम्हाला भेटण्यासाठी मी लांडग्यांना मारण्याचा पराक्रम केला आणि आऊसाहेबांकडून हे सोन्याचं कडप बक्षीस म्हणून मिळवलं. हे ऐकता शिवबांनी त्याला शाबासकी दिली आणि तोंड भरून त्याचं कौतुक देखील केलं. आता बहिर्जी परत निघाला. मात्र 2-3 पावलं चालल्यानंतर तो मागे फिरला आणि शिवबांकडे पाहून बोलू लागला. राज, बाहेर झाडावर जो पोऱ्या बसवला हाय त्याला म्हणावं वैशाखात मोर आरडत नाही. उगाच एखाद्या दिवशी एखादा जाणकार यायचा आणि सराव करताना तुम्ही ऐकतच घावायचा. हे ऐकताच शिवबांनी आश्चर्याने विचारलं की आम्ही सराव करत होतो हे तुला कसं समजलं? त्यावर बहिर्जींनी उत्तर दिलं, राज, तुम्ही समद्यांनी डोक्याला मुंडासं बांधली हाय. मुंडासं बांधून कोणी इटी दांडू खेळत वय? बहिर्जीची ही अचूक निरीक्षण क्षमता शिवबांनी हेरली आणि त्याला स्वराज्याच्या कामात सामील करून घेतलं. बहिर्जीला तर हेच हवं होतं. तो आनंदाने शिवबांना सांगू लागला की राजे, मला घनदाट जंगलातून वाटा शोधता येतात, पशु पक्ष्यांचे आवाज काढता आणि ओळखता येतात. घोडेस्वारी, तलवारबाजी, दानपट्टा चालवणं, कुस्ती या सगळ्याच गोष्टींमध्ये मी तरबेज आहे. अशा प्रकारे बहिर्जी स्वराज्यात सामील झाला आणि स्वराज्याला मिळाले शिवरायांचे तिसरे नेत्र. सुमारे 3,500 गुप्तहेरांना घडविणारा, गुप्तहेर खातं चालवणारा, हिंदवी स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक रोजच बहुरूपी बनून गुप्तहेरीच्या माध्यमातून स्वराज्याचं काम करू लागलं. त्यामुळे त्यांना अनेक नावांनी ओळखलं जाऊ लागलं. कोणासाठी ते साधू तर कोणासाठी फकीर, कोणासाठी खेळणी विकणारा तर कोणासाठी मोठा व्यापारी, कधी शत्रूचा सैनिक तर कधी भिकारी, कधी मोलावी तर कधी गोसावी, कधी नंदीवाला तर कधी डोंबारी. वासुदेव, कलाकार, प्रवासी, वेडा अशा अनेक भूमिका चोख पार पाडत त्यांनी स्वराज्यासाठी हेरगिरीचं काम केलं. शत्रूची खडा न खडा माहिती देऊन आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवणं आणि शत्रूच्या गोटात एखादी बावळी उठवून त्यांचं खच्चीकरण करणं हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य होतं. बहिर्जी नाईकांची नजर ही नावाप्रमाणेच बहिरी सशाण्यासारखी तीक्ष्ण, जिंजी ते दिल्ली भिरभिरत राहणारी, कान भिंतीसारखेच तिखट. जगदंबेनंच हे अनमोल रत्न स्वराज्याला बहाल केलं होतं. अशा या बहिर्जी नाईकांची फारशी माहिती इतिहासात सापडत नाही. हेच त्यांच्या गुप्तहेर खात्याचं खरं यश.
महाराजांची प्रत्येक लढाई, मोहीम, गनिमिकावा यशस्वी करणारा पडद्यामागचा शिल्पकार म्हणजे बहिर्जी नाईक. महाराजांच्या मनातलं महाराजांखेरीज सारं काही जाणणारा अंतर्ज्ञानी ज्योतिषी म्हणजे बहिर्जी नाईक. महाराजांचंच नव्हे तर संपूर्ण स्वराज्याचं तिसरं नेत्र म्हणजे बहिर्जी नाईक. स्वराज्य निर्मितीत सिंहाचा वाटा असणारा निधड्या छातीचा वाघ म्हणजे बहिर्जी नाईक. स्वराज्य जननी जिजामाता आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेल्या प्रतिज्ञेपासून ते स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत अविरत काम करणाऱ्या या महाराजांच्या जिगरबाज मावळ्याला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.